प्रणाम देवा। सूर्यदेव, काय केलं तुम्ही? हे सृष्टीच्या नियमाविरुद्ध आहे। मला क्षमा असावी देवा, परंतु साक्षात श्री म्हाळसा देवींनी आज्ञा केल्यावर मी त्यांच्या आज्ञेचा अवमान कसा करणार? पण अशा वेळी तुम्ही मला सांगायचं होतं। देवा, आपण ध्यानात होतात। मग श्री विष्णूंना सांगायचं होतं, त्यांनी काहीतरी सहाय्य केलं असतं। क्षमा असावी देवा, पण मला तेवढा अवधी मिळाला नाही। श्री म्हाळसा देवींचा क्रोध पाहता मला त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावीच लागली। मग आता विलंब नको। सर्व तारांगण आणि सृष्टीचा तोल जायचा। पुन्हा सृष्टीच्या नियमांप्रमाणे होऊ द्या। आकाशाच्या केंद्रस्थानी चंद्रदेवांना स्थान द्या। होय देवा, जशी आपली आज्ञा। कोण हायसा? अगं बांधू, अगं तू हे काय करतेस? हा ना, तू झोपली नाहीस वय? अरे मला झोपच लागली नाही बघ। आणि बाहेर आले तेव्हा आता उजाडायच आला आहे, म्हणलं काम करावं। तुझ्या मनात काय चाललंय कुणास ठाव। आता हे करतेस, दिस सरला का देवळीपाशी जाऊन बस। मला तर काय बी कळणं झालं बघ तुझं। अरे तू नग काळजी करूस माझी। अगं असं काय म्हणतेस तू? अगं बाप आहे मी तुझा, काळजी तर वाटणारच। बरं ते असू दे, तर मला एक सांग, असं ते झाड असं कशाबाई वाटलं तुला? कुणास ठाव, असंच मनात आलं। बा, तुला ते गडावरले गणेश आठवत आहेत ना? हा हा, त्यो पोर वय ना? वय वय। अरे परते का साधं सुद्धा पोर नाही, लई मोठं माणूस आहे तिथे। बरं त्याचं काय? अरे माझ्या आत्ता ध्यानामध्ये आलं बघ। ते मला वस्तीवर येऊन भेटून गेलं होतं। मी तुला म्हणले बी होते, आठवतंय ना? अगं ते आलं ध्यानात, पण त्याचं काय? ते हत येऊन मला भेटून गेलं, त्याला आज 1 वर्ष झालं। वय का? तुझ्या बरं ध्यानात आहे, वय चांगलं आहे। पण हे समज आजच का आठवाय झालं तुला? आणि तुला काय ठावं की त्याला 1 वर्ष झालं? ते का ते ठाव नाही, पर त्यांची आठवण आली बघ। अरे म्हणून तर तुला म्हणले म्या, असं त्यांचं रूप माझ्या डोळ्यामोर उभं राहिलं बघ। म्हाळसा, तू इथे का आलीस? आणि अपरात्री? मला गडावरून या वाड्यात प्रकाश दिसला म्हणून। इथे येण्याचं हे कारण आहे की दुसरं काही? तुम्ही गडावर नव्हतात,
तुम्हाला शोधत मी इथवर आले, नाहीतर इथे येण्याची तर माझी इच्छाही नव्हती. पण मनात ही शंका का की मी इथे असेन? कारण मला न सांगता तुम्ही तिला भेटायला गेला आहात. तुम्ही इथे का बसलात? तुझ्या मनातल्या सर्व शंकांचे समाधान झाले की आपण निघूयात. तुम्ही मला न सांगता कुठे गेला होतात? मला एकांत हवा होता. कैलासात अनेक वेळा मी अशाच एकांतात जायचो. तुम्हाला मला सोडून, या गडाला सोडून, इथल्या माणसांना सोडून एकांतात कसं जावं असं वाटतं, आणि तेही कुणालाही न सांगता. मी एकांतात जातो ते स्वतःसाठी नाही. या गहन ध्यानात अनेक दिव्य गोष्टींची माझा संपर्क होतो. ह्या संसार चक्रात जे माझे स्मरण करतात त्यांना दुःखातून बाहेर काढण्याचे कार्य मला करायचे असते. तसेच त्यांचे भोग भोगण्याचे कार्यही मलाच करायचे असते. पण तुम्ही हे मला आधी का नाही सांगितलं? तुला काय काय सांगू म्हाळसा? तुझ्या मनात सतत एकच विचार असतो, एकतर मी बानूकडे जाईन, नाहीतर ती मला भेटायला येईल. म्हाळसा, तू यातून कधी बाहेर पडणार आहेस? तू अशी नाहीस म्हाळसा. मी कोण आहे, कशी आहे, हे मोठं कोडं आहे, आणि हे कोडं मला जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मला तुमच्या वागण्याचा अर्थ नाही कळणार. तू हा छोटासा संसार सांभाळावा आणि त्यातच अडकून पडावं, हा तुझा मूळ स्वभावच नाही. मला तर असं वाटतंय की आता तुला सगळं कळायला विलंब नको, कारण हा वियोग आता मलाही सहन होत नाही. म्हाळसा, आता मला तुला तुझ्या मूळ रूपात पाहायचे आहे, त्याच रूपात तुझ्याशी बोलायचे आहे. आता हे विस्मरण संपायलाच हवं. हे माझ्या हातात नाही, आणि हे कधी घडणार आहे, हे घडणार आहे की नाही हे देखील मला ठाऊक नाही. पण प्रश्न हा आहे की सूर्योदयाला नवीन वास्तूच्या भूमिपूजनासाठी मी तुम्हाला सांगितले होते, तेव्हाच तुम्ही मला सोडून निघून गेलात. मी तुझ्याचकडे येणार होतो. पण हे मला कसं कळणार, आणि मी कसा विश्वास ठेवू, आणि का? मला या सत्य असत्याचे प्रमाण तुला द्यावे लागेल असं कधी वाटलं नव्हतं. तरी पण आज मी तुला तेही सांगतो. ह्या जेजुरी गडाच्या मागे एक जागा आहे. मला जेव्हा एकांत हवा असतो तेव्हा मी तिथे जातो. ह्या वेळेस देखील मी तिथेच होतो. मान्य. पण गुप्तचरांकडून मला आणखीन एक गोष्ट कळली. काय? तुम्ही बानूला ज्या दिव्य खडावा दिल्या होत्या त्या घालून ती आकाश मार्गाने डोंगर भागामधून जाताना त्यांना दिसली. आता माझ्या रागवण्याला काही अर्थ आहे हे तुम्हाला पटत असेल. मला ह्याची कल्पना नव्हती, पण तू म्हणते आहेस ते खरं आहे असं दिसतं. मी आधी सांगितले होते की मी असत्य वागणार नाही, असत्य बोलणार नाही, आणि मला असत्य सहन होत नाही. आता मला या प्रश्नाचं उत्तर कसं मिळेल की ती जेजुरीच्या दिशेने का आणि कशासाठी येत होती? तू म्हणते आहेस ते खरं आहे. ती मलाच भेटायच्या उद्देशाने इथे येत होती.
म्हाळसा, काही बोलू नका तुम्ही. पण मला यातलं काहीच ठाऊक नाही. मी तिला भेटायला गेलो नाही आणि मी सांगतो तुला की ती ह्या जेजुरीच्या कक्षेत न येता माघारी परतली. पण मी जे जे म्हणाले होते ते खरे ठरले आहे. म्हाळसा, तुला दुःख होईल असं मला निश्चितच वाटत नाही आणि त्या हेतूने मी वागलो देखील नाही. मी थकले आहे लपंडावाला डावाला. ही धरित्री दुभंगून जावी आणि तिने मला तिच्या कुशीत घ्यावं असं वाटतंय. माझं एवढं प्रेम का आहे तुमच्यावर? कारण ते आजचे नाही तर जन्म जन्मांतरीचे आहे आणि त्यासाठी तू दीर्घ साधना केली आहेस. मग माझ्या जीवाची अशी घालमेल का होते? स्वामी, माझ्या प्रिय सखीसाठी मी कोणत्याही दिव्याला सामोरं जायला सिद्ध आहे. त्यामुळे आता एकदा दिलेला शब्द मागे घेणे नाही नाथा. तर तूच निर्णय घेतला आहेस तर ऐक, तिच्याशी विवाह झाल्यामुळे देवी तुला तुझा क्रोध अनावर होईल. तुझ्या या निर्णयामुळे देवी सर्वाधिक त्रास तुलाच होईल. ह्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळावे असे मलाही वाटते. आता त्यासाठी मलाच काहीतरी करावे लागेल. आपण तोपर्यंत एकमेकांपासून दूर राहूयात. जेव्हा तो क्षण येईल तेव्हा आपण भेटू. आणि तुम्ही तिला भेटलात याची मला काळजी देखील नको आहे. आणि मी दूर राहीन तर कदाचित मला तेवढं दुःख कमी होईल. नाही म्हाळसा, मला एवढी मोठी शिक्षा नको देऊस. मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. का मोहात पाडत आहात मला? म्हाळसा, हे सगळं काही लवकर संपेल. सगळं शुभ घडेल. तुझ्या आराध्यावर, या शिवाच्या शब्दांवर विश्वास ठेव. चल म्हाळसा, उद्या एक मंगल घटना घडणार आहे. 2 दिव्य बालकन्यका गडावर येणार आहेत. कोण कोण येणार आहे? त्यांची आणि तुझी निश्चितच भेट होईल. आधी गडावर चल. अखेर श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी यांची भेट घडून आली. घडून आली? ती तर घडणारच होती. कदाचित घडलीही नसती. श्री म्हाळसा देवींनी आग्रह धरला नसता तर हे सगळं घडलंच नसतं. म्हणून म्हटलं घडून आली. म्हाळसा देवींनी अस्वस्थ होऊन हा निर्णय घेतला. त्यांची टोकाची अस्वस्थता मला समजू शकते. म्हाळसा देवींनी सांगितल्यामुळे सूर्यदेवांनी निसर्ग नियमाविरुद्ध रात्रीच दिवस केला खरा,
परंतु आता सारं काही पूर्ववत झालं आहे. ह्याचा अर्थ श्री खंडेरायांनी सूर्यदेवांना तसं सांगितलं आणि आता ते श्री म्हाळसा देवींना भेटायला बाणाईच्या वाड्यात गेले आहेत. देवी, श्री खंडेरायांचं गडावर नसणं, त्यामुळे श्री म्हाळसा देवींचं काळजीत पडणं, अस्वस्थ होणं, बाणाईच्या वाड्यात प्रकाश दिसणं आणि त्यामुळे श्री म्हाळसा देवींनी वाड्यात जाण्याचा निर्णय घेणं, ह्या सगळ्या गोष्टी केवळ आणि केवळ श्री खंडेरायांवरच्या त्यांच्या नितांत प्रेमामुळे होत आहेत. आणि ते स्वाभाविकच आहे. त्यांना जरी विसर पडला असला तरी आपण हे जाणतोच की म्हाळसा म्हणजेच पार्वती आणि श्री खंडेराय म्हणजेच महादेव. शिव आणि शक्ती यांना वेगळं कसं करणार? त्यांचं नातं जन्मोजन्मांतरीचं आहे. होय देवी. देवी, परमनियती आपलं कार्य कसं करते आहे पहा. श्री खंडेराय एकांतात ध्यानस्थ बसले होते. श्री म्हाळसा देवी त्यांना शोधत वाड्यात गेल्या आणि तिथे श्री खंडेराय त्यांना दिसले नाहीत आणि श्री म्हाळसा देवींनी रात्रीचं दिवसात परिवर्तन केलं. हो, श्री खंडेराय तिथे नव्हते, परंतु ध्यानस्थ असलेल्या श्री खंडेरायांना एका क्षणी स्वतःचं ध्यान सोडून बानुवाड्यात येणं आवश्यक वाटलं, म्हाळसा देवींची भेट घेण्यासाठी. ज्या वाड्याचे द्वार कधीही उघडले जाणार नाहीत अशी आज्ञा श्री म्हाळसा देवींनी दिली होती, आज त्यांना त्याच वाड्यात जावं लागलं आणि श्री खंडेराय तिथे नाहीत म्हणून समाधानाने निघालेल्या श्री म्हाळसा देवींची भेट श्री खंडेरायांबरोबर तिथेच घडली. हे सारं घडत असताना परमनियतीनं काय लिहून ठेवलं असेल असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, नाही का? आपण गडावर येता आहात अशी सूचना मिळाली. उद्या सूर्योदयानंतर नवीन वास्तूसाठी भूमिपूजन करायचं आहे ना, त्या संदर्भात बोलण्यासाठीच येत होतो. उद्या आपण हा समारंभ नको करूया. काळजी नका करू. ह्यांनी मला सांगितलं की सूर्योदयापूर्वी दिव्य कन्यका इथे येणार आहेत, तेही गणेशाला भेटायला. त्याची पूर्वतयारी करायची आहे. तुम्ही विश्रांती घ्या. काय करायचं आहे ते मला सांगा, मी करते. आपण दोघी मिळून करूया. गडावर असे काही घडणार आहे ह्याची कोणालाच कल्पना नाही, तेव्हा ही वार्ता गुप्तच ठेवावी. नाहीतर प्रजा इथे येऊन गणेश आणि त्या कन्यका यांची भेट होणार नाही. देवा, ही वार्ता गुप्तच राहील, परंतु उद्याचा दिवस हा गडावर उत्सवासारखाच असेल. आजही मला प्रश्न पडतोच, गणेश कोण आहे? त्याचं आणि माझं नातं काय आहे? इतकी वर्ष झाली तरी तो एका योग्यासारखा बाल स्वरूपात कसा? म्हाळसा, जेव्हा तुला सत्य कळेल तेव्हा हा बाल स्वरूपातील मुलगा कोण आहे हे देखील कळेल. आज शुभ वेळ आहे, तेव्हा मी भविष्यवाणी करतो की जेव्हा तुला आत्मज्ञान होईल तेव्हा हा दिव्य बालक सहाय्यभूत होईल.